हॅलो फ्रेंड्स, विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत। आज इथे आपण रवा इडली कसं करायचं ते बघणार आहोत। खूप लुसलुशीत आणि मऊसूद अशी रवा इडली करायची आहे। तर कसं करायचं चला बघूयात आपण पुढे व्हिडिओमध्ये। इथे मी रेडीमेड रवा इडलीसाठीचे मिश्रण मिळतं ते घेऊन आलेली आहे। खूप मस्त टेस्टी आहे। मी आधी करून बघितलेले, नंतरच मी व्हिडिओ दाखवत आहे। ह्याच्यामध्ये शेंगदाणे आहेत, काजू आहेत, मुगडाळ आहे, कढीपत्ता सगळं टाकलेलं आहे, मिरची आहे। एक वाटी दही घेऊन मी त्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घेते। त्यानंतर आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि मिक्स करायचे। पाणी जास्त प्रमाणात टाकायचं नाही, एक थोडंसं हलकंसं पातळ पण घट्टसर ठेवून घ्यायचे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, कुठेही गुठली तयार व्हायला नको अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करायचे आणि झाकण ठेवून आपल्याला ते एक 10 मिनिटं ठेवून द्यायचे। 10 मिनिटं ठेवल्यानंतर काय होतं, जे आपला रवा आहे ते खूप छान फुललं जातं। त्याच्यासाठी आपण असं झाकण ठेवून देणार आहोत। एकीकडे आपण चटणी तयार करून घेऊयात। इथे मी ओलं नारळ घेतलेले आहे, त्याचे छोटे छोटे पीस करून घेतले। त्याच्यामध्ये 2 मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत, कोथिंबीर घेतले आणि काही लसणाच्या पाकळ्या घेऊन आपल्याला ते मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे। त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचे आणि चवीप्रमाणे मीठ टाकून आपण ते वाटून घेऊयात। इथे बघा मस्त असं आपण वाटून घेतलेलं आहे, बारीक केलेलं आहे। जास्त जाड ठेवून द्यायचं नाहीये, जेवढं शक्य तेवढं बारीक करायचे। इथे आपले 10 मिनिटं झालेले आहेत। बघा किती घट्ट झालेलं आहे। आपण मगाशी बघू शकता की हलकंसं आपण पातळ ठेवलेलं, पण आता पूर्ण सुकं झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण थोडं पाणी टाकून घेऊयात आणि मिक्स करायचे। आपल्याला हे मगाशी जसं पातळ केलेलं त्याचप्रमाणे फक्त आपल्याला ते पळीमधून सुटलं जाईल एवढं लूज करायचं आहे। अजून थोडंसं आपण पाणी टाकून घेऊयात आणि मिक्स करायचं आहे। इथे बघा अशा पद्धतीने एवढं पातळ ठेवायचं, जास्त पातळ ठेवायचं नाही आहे। खूप छान इडली होते। आता आपण इथे इडलीचं भांडं घेऊयात, त्याला तेल लावून घ्यायचे। प्रत्येक साच्यामध्ये आपण तेल लावून घ्यायचे, जेणेकरून इडली आपली खाली चिटकायला नको आहे। व्यवस्थित हाताने किंवा तुमच्याकडे ब्रश असेल तर ब्रशने लावून ते व्यवस्थित सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे आपल्याला। आणि आता ह्याच्यामध्ये आपण इडलीचं जे बॅटर तयार केलेलं आहे ते टाकून घ्यायचे। ते प्रत्येक ह्याच्यामध्ये आपण ते बॅटर टाकून घ्यायचे। सर्व ह्याच्यामध्ये आपण इडलीचं बॅटर टाकलेलं आहे। आता इथे आपण इडलीचं भांडं घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये आपण 1 ग्लास पाणी टाकून घेऊयात आणि त्याच्यामध्ये एक एक प्लेट आपल्याला लावून घ्यायची आहे। व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे, झाकण लावायचं आहे आणि गॅसवरती आपण ठेवून द्यायचं आहे। एक 10 ते 15 मिनिटं आपण त्याची वाफ काढून घ्यायची आहे। इडली तयार होते तोपर्यंत आपण इथे चटणीला तडका देऊयात। तेल गरम करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी मोहरी आणि कढीपत्ता टाकून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये थोडं हिंग टाकले आणि हा तडका आपण चटणीवरती देऊयात। खूप मस्त लागते। आता हे व्यवस्थित मिक्स करायचे। इथे चटणी आपली तयार झालेली आहे। आता आपण इडली तयार झाली का बघूयात। झाकण काढून आपल्याला बघायचं इडली आपली तयार झालेली आहे का। किती मस्त फुललेली आहे बघू शकताय तुम्ही। सर्व प्लेट आपण काढून घेऊयात ना, हलकं थंड करून आपण त्यातली इडली काढून घ्यायची। किती मस्त इझी निघते बघा, जास्त काय मेहनतही करायला लागत नाही आणि किती छान फुललेली आहे तेही बघा। आपण सर्व इडली काढून घेऊयात, खूप इझी निघते। सकाळच्या नाश्त्यासाठी, लहान मुलांना डब्यांसाठी खूप मस्त अशी इडली आहे। सगळ्यांना आवडणार आहे, स्पेशली लहान मुलांना तर खूपच आवडणार आहे। इथे बघा मस्त आपली टेस्टी इडली तयार झालेली आहे। तर नक्की बनवा आणि सांगा कशी झाले ते। आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।